मित्रांनो, राज्य शासनाकडून ऊसतोड कामगारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी या संदर्भात शासन निर्णय GR जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी 30 भांड्याचा संच देण्यात येणार आहे. या योजनेचं नाव आहे ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा योजना. ही योजना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेचं नाव आहे ऊसतोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवठा योजना. ही योजना गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. तर याचे लाभार्थी किती पहा, तर एकूण मंजुरी जी आहे ती 4 लाख लाभार्थीची आहे आणि पहिला टप्पा जो आहे तो 1 लाख लाभार्थींना या पहिल्या टप्प्यासाठी अंदाजे निधी जो आहे तो 100 कोटी रुपये ते मंजूर केला गेला आहे. आणि निधीची जी तरतूद आहे ती 50% निधी जो आहे तो साखर कारखान्याकडून आणि 50% निधी जो आहे तो राज्य शासनाकडून, म्हणजेच लाभार्थ्यांना 100% अनुदानावर संच दिला जाणार आहे. तर भांड्याच्या संचामध्ये काय मिळणार आहे, तर एकूण 30 वस्तूंचा समावेश आहे. 4 ताट, 8 वाट्या, 4 ग्लास, 2 पातेली, 2 मोठे चमचे, 2 लिटर पाण्याचे जग, मसाला डब्बा, 14, 16, 18 इंची डब्बे, झाकणासह परात, प्रेशर कुकर, स्टील कढाई, स्टील टाकी मोठ्या झाकणासह असा पूर्ण गृहोपयोगी संच इथे तो जो आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यातील जिल्हे व लाभार्थीची संख्या पुढीलप्रमाणे असणार आहे. तर बीड जिल्ह्यासाठी 25,000, नाशिकसाठी 11,400, लातूरला 5,000, धाराशिव 10,100, छत्रपती संभाजीनगरला 10,000, नांदेड 5,000, जळगाव 13,400, जालना 8,400, अहमदनगर 6,700, परभणी 5,000 अशी एकूण 1 लाख लाभार्थी ना जो आहे तो आता जो आहे हा जो संच आहे तो दिला जाणार आहे. तर याची पात्रता काय असणार आहे, तर पात्रता अशी पुढीलप्रमाणे असणार आहे. लाभार्थी जो आहे तो ऊसतोड कामगार असावा. त्याला ग्रामसेवकाकडून दिलेले जे ऊसतोड कामगार ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. आणि विहित नमुन्यामध्ये जो आहे तो अर्ज करायचा आहे. तर अर्ज कुठं करायचा आहे, तर अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावा लागेल. निविदा प्रक्रिया व सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाईल. पात्र कंपनीमार्फत भांड्याचे संच वितरित केले जातील. तर लाभार्थीची निवड कशी होणार आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नोडल अधिकारी. सध्या बांधकाम कामगारांना जसे भांडी वाटप सुरू आहे त्याचप्रमाणे आता ऊसतोड कामगारांनाही लाभ मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया आणि निविदा प्रक्रियेबाबतचे पुढील अपडेट लवकरच मिळतील. तर अशाच महत्त्वाच्या योजना आणि सरकारी अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.